रसिकांनो, हा प्रवेश आवडला ना? शेतकऱ्याचा जीवनावरला प्रसंग आवडला का? प्रतिसाद द्या. तुमच्यासाठी आम्ही मनोरंजन घेऊन आलोत. शेवटचे 2 प्रवेश राहिलेले आहेत. कृपया कोणी उठू नका. खूप चांगला शेवट आहे या नाटकाचा. आणि बघा, पुढचा 4था प्रवेश कोण दिग्दर्शित केलेला आहे? श्रीमती शिवपूजे मॅडम यांनी हा प्रवेश दिग्दर्शित केलेला आहे. काय असेल या प्रवेशामध्ये? आपल्या मुलीला घरी यायला उशीर झाला तर तिला आपण जाब विचारतो, पण तोच जाब मुलाला विचारत नाही. त्यामुळे आताचे काही तरुण अर्धवट शिक्षण घेऊन मोबाईल, गाडी, पक्षाचे झेंडे हाती घेऊन भरकटत आहेत. दुसरीकडे शेतीला मजूर मिळत नाहीत म्हणून शेतीकडे दुर्लक्ष करायचं. आणि मोबाईल हा सगळ्यात मोठा चोर आहे. तो झोप चोरतो, ताणभूक चोरतो, सुख समाधान, अभ्यास चोरतो. मोबाईलमधले सगळं भान हरपून जातात. आणि मोटारसायकलवर बसून मोकाट फिरणं हे आताच्या तरुणाला जमतंय. पुढाऱ्यांच्या मागे झेंडे घेऊन फिरणं यामध्येच आताचे तरुण वाया जात आहेत. अशा वास्तव भीषण समस्या आम्ही घेऊन येत आहोत. संदीप व सुलतानच्या रूपाने पाहूया 4था प्रवेश. ह्या 4थ्या प्रवेशामध्ये खूप सुंदर गाणी आहेत, भरपूर तुम्हाला करमणूक आहे, नृत्य आहेत. फक्त माझी विनंती आहे, कृपया उठू नका. आमच्या कष्टाला बळ तुमच्या बसण्यानं येणार आहे, तुमच्या ऐकण्यानं आमच्या कष्टाला बळ येणार आहे. हे आमचे 12 दिवसाचे कष्ट आहेत. तर कृपया कोणी उठू नका. शांतपणे प्रत्येक डायलॉग ऐका. प्रत्येक डायलॉग हा महत्त्वपूर्ण आहे, आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. पाहूया तर 4था प्रवेश. आई, या गावचा कलेक्टर समज राजकीय मंडळींकडून गणेश मंडळासाठी पट्टी वसूल करणार. पट्टी आणि त्या पट्टीतले अर्धे पैसे खर्च करायचे आणि अर्धे पैसे आमच्या खिशात गुल. मतलब हमारा नेता पॉवरफुल. आमचा टायगर ग्रुप भल्या भल्यांची बत्ती करतो गुल. मतलब हमारा नेता पॉवरफुल, हमारा नेता पॉवरफुल. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. शहनशाह बादशाह शेरे दिल आमचा नेता, मेहरबान कदरदान संग दिल आमचा जेता. पत्ता करतो गुल हो, हो तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. हाय आमचा नेता लई पॉवरफुल. नाही रे ठासून आला, नाही रे ठासून आला. भल्या भल्यांचा वांदा केला, भल्या भल्यांचा वांदा केला. घासून नाही रे ठासून आला, भल्या भल्यांचा वांदा केला. भल्या भल्यांचा वांदा केला. त्याला बघून बत्ती गुल पॉवरफुल. त्याला बघून बत्ती गुल पॉवरफुल. बघतोस काय रागानं तुला चिटपट केलंय वागानं. बघतोस काय रागानं तुला
तुला चितपट केलंय वागानं. तो डॅशिंग पाडतोय भुल पॉवरफुल. तो डॅशिंग पाडतोय भुल पॉवरफुल. तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. अरे बघू नको चल मुजरा कर. बघू नको चल मुजरा कर. हे आमचा झेंडा हातात धर. आमचा झेंडा हातात धर. अरे बघू नको चल मुजरा कर. आमचा झेंडा हातात धर. आमचा झेंडा हातात धर. केला जुगाड 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 देऊन भुल. केला जुगाड देऊन भुल पॉवरफुल. केलं जुगाड देऊन हुल पॉवरफुल. तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. तो पत्ता करतो गुल पॉवरफुल. जुग जुग जुगाड 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 जुग जुग जुगाड जुगाड हो. जुग जुग जुगाड 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 जुग जुग जुगाड जुगाड हो. राजकारण हे गजकारण असतंय. त्या राजकारणाचा नाद सोड रे बाबा तू. बाबा या देशात नेते व अभिनेते यांच्यासाठी जनता अक्षरशः वेडी आहे. यांच्यासाठी सारे टीव्ही चॅनल वाले आहेत. गोरगरिबांसाठी कोणी नाही बाबा. म्हणून आम्हाला समाजसेवेतूनच राजकारण करायचंय. ते आम्हाला नाही जमायचं पोरांनो. कारण गरिबीच्या हक्कासाठी लढता लढता स्वतः श्रीमंत होणे म्हणजे राजकारण. आणि असं राजकारण तुम्हाला कधीच जमणार नाही. हे बघा पोरांनो, समाजसेवा फुकटात होत नाही, त्यासाठी पैसा लागतो. पैसा पैसा कमवायचं बघ संदीप. त्यासाठी पुण्या मुंबईला जाऊन एखादी नोकरी कर रे. बाबा मी नोकरी करणार नाही, नोकर ठेवणार. ग्रामसेवक, तलाठी, शिक्षक हे माझे नोकर आहेत. तहसीलदार, पोलीस हे माझे नोकरदार आहेत. माहितीचा अधिकार टाकला की ग्रामसेवक व तलाठी पैसे घेऊन घरी येतील. आणि खिचडीचं विचारलं की मुख्याध्यापक तांदळाचे पोते आपल्या घरी आणून टाकेल. यही है हमारी कमाल की बात. तहसीलवर उपोषण केलं की तहसीलदार पैसे घेऊन आपल्या दारात येईल. एखादा पार्टी करून उपोषणाचे मोर्चाचे कॉन्ट्रॅक्ट घेतले तर पैशाला काय कमी आहे. बाबा तो फिर हमें बताओ नौकरी की क्या जरूरत है. अरे पोरा असं 2 नंबरचं जगणं काय कामाचं. बाबा नेता बनण्यासाठी असंच करायचं असतंय. अशा नकली गोष्टी केल्याने पोट भरतं का रे. बाबा आता पुढच्या महिन्यात लोकसभेची निवडणूक, पुन्हा विधानसभेची, त्याच्यानंतर जिल्हा परिषद, त्याच्या पुढच्या वर्षी ग्रामपंचायतीची निवडणूक. मग काय बसायच बसा. बाबा यह हमारा देश सिर्फ चुनाव का देश है. चुनाव लड़ना और लड़वाना ही हमारा देश कार्य है. चुनाव बोले तो पैसे की गंगा बहती है यहाँ. आणि या गंगेत आम्ही हात धुवून घेणार. हा 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 हा. निवडणुकीचा नाद चांगला नाही, विनाकारण दुश्मनी. काल परवाच्या निवडणुकीत काय झालं. कुठं काय झालं. तू तुझ्या मित्रासोबत भांडणं केलास म्हण. तो माझं ऐकतच नव्हता म्हणून दिली एक थोबाडीत. तुझ्या त्या नेत्यासाठी तू तुझ्या मित्राच्या थोबाडी दिलीस. मग काय करणार. तुझ्या त्या नेत्याला फोन लाव. आता कशाला फोन लावू. तू लाव तर लाव. The number you have dialed is currently busy. Please try again later. फोन उचलत नाहीत. पुन्हा एकदा लाव. The number you have dialed is currently busy. Please try again later. कोणत्या तरी कामात असतील म्हणून फोन उचलत नसावेत. आता तुझ्या त्या थोबाडीत मारलेल्या मित्राला फोन लाव.
हॅलो मित्रा, कोठे आहेस? हॅलो, मी घरीच आहे. बोल की रे, काय काम होतं? काही काम नव्हतं, सहजच फोन केला होता. तुला मी नंतर बोलतो. बघ संदीप, शेवटी आपलेच आपले असतात. ज्या नेत्यासाठी त्या मित्राच्या थोबाडीत मारला होतास तो मित्र फोन उचलतो, पण जो नेत्यासाठी तू भांडण केला होतास तो नेता फोन उचलत नाही. आता तूच ठरव आपलं कोण. हे बघा बाबा, मोबाईलच्या माध्यमातून आमचं खूप मोठं नेटवर्क तयार झालंय. शिवराणी सरदार आहे हो, शिवराणी सरदार आहे हो. सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आपला भारत देश मोर्चांचा देश आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांचे मोर्चे काढणार. अर्धे पैसे मोर्चेकरांना वाटप करायचे आणि अर्धे पैसे आमच्या खिशात. यही है हमारी कमाल की बात. अरे पोरांनो, अशा मार्गाची कमाई पसते का रे? देवा धर्माचा तरी विचार करा. आपण माळकरी माणसं आहोत संदीप. बाबा, आपण माळकरी माणसं म्हणून तर गावात अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करायचा. पट्टी जमा करायची, अर्धी पट्टी खर्च करायची आणि अर्धी पट्टी आपल्या खिशात. आहे की नाही कमाल? यही है हमारी कमाल की बात. अरे पोरा, असलं जगलं काय कामाचं? आपल्याला जमीन हाय, त्या जमिनीत कष्ट करून जगा रे. बाबा, या जमिनीत कष्ट करून तुम्हाला काय मिळालं? फक्त कर्ज कर्ज. तुमच्यासारखं मी या जमिनीत खपणार नाही बाबा. मग काय करणार? आरक्षणासाठी लढणारा नेता बनणार, तेही राजकारणाच्या मार्गानं. किती दिवस आरक्षणाच्या नावावर रडणार रे? जोपर्यंत सयाजीराव गायकवाडांच्या पोरांना मदत करण्यासाठी आंबेडकर निर्माण होणार नाही, तोपर्यंत रडणार आणि लढणार सुद्धा. असा इतिहास वाचून आता काय मिळणार? तू आता मोठा झालास, पुढल्या महिन्यात तुला मुली बघायला जायचंय. मुलींचं काय घेऊन बसली साई? थोडं थांब, थोड्या दिवसात माझ्या समोर मुलींच्या रांगा लागतील. अरे संदीप भैया, आता काय बदललाय? मुलींच्या समोर मुलांच्या रांगा आहेत, समजलं? मला सगळं समजते प्रतिज्ञा. हा तर मला याच वर्षी वहिनी आण, गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. गोरी गोरी पान फुलासारखी छान, गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वहिनी आण, दादा मला एक वहिनी आण. संदीप, आता तुझं वय वाढलंय. एकदा की वय वाढलं की पुन्हा कोणी दाराला येत नाही. तू काही काळजी करू नको साई. मी शिवरायांचा आणि शिवराय आम्हा सर्वांचे. छत्रपतीच्या आशीर्वादानं सगळं चांगलं होईल, कारण आपलं दैवत छत्रपती आहे. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती न आमचं
आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती स्वराज्य स्थापण्यासाठी त्यानं केल्या एक हो जाती घेऊन भगवतो हाती घेऊन भगवतो हाती सुराज्य घडवण्यासाठी सुराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी आहे आशीर्वाद हो पाठी दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला दिल्लीचा तख्त हलविला घेऊन मावळे संगतीला उभा खान टरटरा पाडला उभा खान टरटरा पाडला सारे भीत होते वाघाला सारे भीत होते वाघाला सुंदरच्या वाघाला धराया सुंदरच्या वाघाला धराया आले गेले असे किती अहो आले गेले असे किती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शूर बाजी तानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती होते शूर बाजी तानाजी काय सांगू त्यांची शिवभक्ती नाव घेता संता धनाजी नाव घेता संता धनाजी घोडा दुश्मनाच मग पळती घोडा दुश्मनाच मग पळती शरदाची लेखनी शोभती शरदाची लेखनी शोभती शिवबाची आरती विशाल शिवबाची आरती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवनेरी वर शिव जन्मला शिवनेरी वर शिव जन्मला राजांचा अधिपती साऱ्या राजांचा अधिपती दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती दैवत
दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती शिवाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी